आजच्या या महापत्रकार परिषदेत काय होतंय याकडे लक्ष असणार आहे, कारण जनतेच्या न्यायालयात आता आम्ही जातोय असं म्हणत ठाकरे गटाकडून ही महापत्रकार परिषद घेतली जाणार आहे। ज्या ठिकाणी ज्या डोममध्ये ही महापत्रकार परिषद होणार आहे त्याच ठिकाणची ही दृश्य आपण पाहतो आहोत। जनता न्यायालय असं त्याला म्हटलं गेलेलं आहे, तिथूनच म्हणजेच याच ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज वरळीतल्या NSCI डोम या ठिकाणी महापत्रकार परिषद होत आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये जो निकाल दिलेला आहे तो कशा प्रकारे चुकीच्या गोष्टींवर आधारित आहे आणि त्या संदर्भातले सर्व पुरावे हे या पत्रकार परिषदेमध्ये दाखवले जाणार आहेत। जनता न्यायालय असं या पत्रकार परिषदेला संबोधण्यात आलेलं आहे। सत्य ऐका आणि विचार करा अशा प्रकारचं एक स्लोगन देखील यासाठी देण्यात आलेलं आहे। आणि या पत्रकार परिषदेमध्ये सर्व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित राहतीलच, त्याचबरोबर इतर अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शिवसेना नेते, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक हे देखील उपस्थित राहणार आहेत। विविध राजकीय पक्षांचे मान्यवर असतील, कायदेतज्ञ, निवडणूक तज्ञ, कायदा विषयाचे विद्यार्थी, राजकीय विश्लेषक असे अनेक जण उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे। आणि त्याचबरोबर कोणत्या गोष्टींसाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने जे आखून दिलेली चौकट आहे त्यामध्ये दिला गेला नाही असा शिवसेनेचा एक आक्षेप आहे। शिवसेनेतल्या घटनेच्या बदलाच्या सर्व नोंदी ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाला वेळच्या वेळी दिल्या गेल्या होत्या, त्याचे पुरावे यावेळी सादर केले जाणार आहेत। त्यासोबत 2012 ते 22 या दरम्यान जेवढ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका झाल्या त्याचे व्हिडिओ देखील यावेळी दाखवले जाणार आहेत। त्याचबरोबर 2013 मध्ये राहुल नार्वेकर हे सुद्धा शिवसेनेत होते आणि पक्षप्रमुख निवडीच्या वेळी उपस्थित होते, याचे देखील पुरावे दिले जाणार आहेत। आणि शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिली तर निकालात कोणालाच अपात्रकार ठरवले गेले नाही, म्हणजे जर शिवसेना शिंदे गटाला दिली गेली तर ठाकरे गटाच्या आमदारांना का अपात्र ठरवले गेले नाही असा एक प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षाचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वानुमते सोपवण्यात आले होते आणि 2013 साली या संदर्भातला निर्णय झाला होता राष्ट्रीय कार्यकारिणीत। त्याचे सर्व पुरावे जे आहेत ते या पत्रकार परिषदेमध्ये दिले जाणार आहेत। आणि एकंदरीतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला जो निकाल आहे त्या संदर्भातले सर्व पुरावे हे दिले जातील। ते कशा प्रकारे हा निकाल जो आहे तो विरोधात दिला गेला त्या संदर्भातले पुरावे दिले जाणार आहेत। एकंदरीतच शिवसेना ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात धाव घेतलेली आहे, दाद मागितलेली आहे। त्याचबरोबर आता जनतेच्या न्यायालयामध्ये देखील या संपूर्ण प्रकरण घेऊन जाणार आहेत। आपली बाजू कशी भक्कम आहे आणि आपल्यावर अन्याय करून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला गेल्याचं ठसवण्याचा प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरे गटाचा या महापत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मच्छिलसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।